राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत सापडलाय। मात्र असं का? कारण गुरुवारपासून बांगलादेशकडून कांदा आयातीवर 10% शुल्क आकारणी लागू करण्यात आली आहे। गेल्या वर्षी 6 नोव्हेंबरला हटवलेलं कांद्यावरील 10% आयात शुल्क पुन्हा लागू करण्यात आले। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आता अडचणीत सापडला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। देशाने भारतीय कांद्यावरती 10% आयात शुल्क लागू केलेले आहे। त्यामुळे त्याचा कुठेतरी परिणाम आता बाजारावरती होणार आहे। शासनाचे निर्णय चुकीचे आहेत काही. बाकी ठिकाणी शासन संपूर्ण निर्णय क्लिअर देतं. आजच 8 वेतन आयोग चालू झालेला आहे. किती लोकांना पेमेंट वाढणार आहे, किती करोडो रुपयाची उलाढाल होणार आहे व्यापारी वर्ग आपल्या नोकर वर्गामध्ये. शेतकऱ्यांच्या बाबतीत काय नाही, त्यांनी नक्कीच ते ताबडतोब उपाय करावा की 20% निर्यात शुल्क जे नाही जर कमी केलं 0% जर केलं तर नक्कीच शेतकऱ्यांना थोडंफार 4 रुपये असं नक्कीच वाटतं. बांगलादेशाने त्यांच्या इथं जो आयात कांदा होतो त्याच्यावर 10% निर्यात शुल्क लावलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या शेतकऱ्याच्या फायद्यासाठी म्हणजे त्यांच्या इथं आता नवीन कांदा निघालेला आहे, त्यांच्या शेतकऱ्याच्या फायद्यासाठी त्यांनी 10% त्यांच्या आयातवर शुल्क लावलं म्हणजे कांदा आयातवर शुल्क लावलेलं आहे। त्याच्यामुळे भारताला जो कांदा जाणार आहे जर त्यांना तो 20 रुपये जवळपास असला आणि त्याच्यावर 10% जर आयात शुल्क देणार होतो तर 30 रुपये पडणार आहे आणि त्यांच्या स्थानिक शेतकऱ्यांचा जर कांदा जर 15 रुपयात भेटायचा तो कांदा ते घेणार आहे। म्हणजे याचा अर्थ ते व्यापारी इथला कांदा आयात करणार नाही आणि आपल्या देशातून आपल्याकडून पहिलेच 20% निर्यात शुल्क चालू आहे। जर ते सरकारने 20% निर्यात शुल्क हटवलं तर कांद्याचे बाजार स्थिर राहतील। सोनवणे, साम टीव्ही